नमस्कार. मीडिया भारत न्यूज चॅनलच्या चारू मित्रा शो मध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. मी डॉक्टर चारू मित्रा माखीजानी रानडे आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आणि आज मी घेऊन आली आहे एक सुंदर एपिसोड. मदन मोहनजी यांची गाणी, काही निवडक गाणी आपण घेऊया आणि त्यांच्या बद्दल अर्थातच दिलखुलास गप्पा होतील. हमारे बाद अब महफिल में अफसाने बयां होंगे, बहारें हमको ढूंढेंगी, न जाने हम कहाँ होंगे. ह्या गाण्याची चाल लावणारे मदन मोहन आपल्यामध्ये नाही आहेत, पण त्यांची अनेक गाणी आजही आपण गुणगुणतो, हळवे होतो, भावुक होऊन जातो. आणि त्याचं कारण असं की स्वतः लता मंगेशकरजींनी त्यांना गझलांचा शहनशाह असं संबोधन दिलं होतं. ते का? कारण मदन मोहन साहेब स्वतः असं मानायचे की कुठलाही आर्टिस्ट, कुठलाही कलाकार जो असतो त्याचं भावुक होणं फार आवश्यक आहे. आणि तो जर भावुक असेल तर त्याच्या प्रत्येक कलाकृतीमधनं ते दिसतं. आणि म्हणूनच त्यांनी लावलेल्या चाली, विशेष करून गझला, आपण सगळे आजही गुणगुणतो. त्यांनी अनेक प्रकारची गाणी, रोमॅन्टिक असो, विरहाची गाणी असो, त्यांना संगीत दिलेलं आहे. तर चारुमित्रा शो मध्ये सादर करतीये एक हसी शाम ते फिर वही शाम. एक हंसी शाम को दिल मेरा खो गया, एक हंसी शाम को दिल मेरा खो गया. पहले अपना हुआ करता था, अब किसी का हो गया. एक हंसी शाम को दिल मेरा खो गया. वाह, किसका दिल यहाँ न खो जाएगा. खरंच मदन मोहन साहेबांच्या गाण्यांची ही किमया होती की त्यांनी हमिंगने ह्या गाण्याची सुरुवात केलेली आहे. आणि रफी साहेबांच्या आवाजातला जो नशा आहे आणि त्यांनी चालच अशी बांधली आहे की रम्य संध्याकाळ आहे आणि नायक नायिका सोबत आहेत. तसं बघाल तर मदन मोहन साहेबांच्या चालींमध्ये रफी साहेब जी गाणी म्हणतात त्याच्यात एक काहीतरी एक एक्स फॅक्टर असतं असं मला नेहमी वाटतं. आपण मदन मोहन साहेबांची गाणी जेव्हा आठवण काढतो तेव्हा खास करून आपल्याला आठवतात रफी आणि लताजी. तर लता मंगेशकर यांचं एक गाणं मला आता आठवतंय, जरा सी आहट होती है तो दिल सोचता है कहीं ये वो तो नहीं. आता ह्याच्यामध्ये मदन मोहन साहेबांनी काय विचार केला असेल. कहीं ये वो तो नहीं म्हणताना ती तीनदा चारदा नायिका जेव्हा म्हणते तर तिच्या मनातला संशय, तिच्या मनातली हुरहुर, तिच्या मनातली आशा, हे सगळं ते संगीताने आपल्याला सांगतायत. आणि लताजींची गायकी तर कमालच आहे. हकीकत चित्रपटातलं ह्या गाण्याला लिहिलंय कैफी आझमी साहेबांनी. जरा सी आहट होती है तो दिल
जरा सी आहट होती है तो ये दिल सोचता है. असं हे एकच गाणं नाही, तर लताजी आणि मदन मोहन यांचा आपण विषय काढला तर आपल्या मनामध्ये असंख्य गाणी आपण गुणगुणायला लागतो. जसं आहे, जो हमने दास्तां अपनी सुनाई आप क्यों रोए, है इसी में प्यार की आबरू, वो जफा करे मैं वफा करूं, तू जहां जहां चलेगा मेरा साया साथ होगा, सपनों में अगर मेरे तुम आओ तो सो जाऊं. मला असं वाटतं की लताजींबरोबर काम करताना मदन मोहन प्रत्येक वेळेला आपल्याला नव्याने सापडतात. मदन मोहनच जणू स्वतःशी स्पर्धा करताना दिसतात आणि प्रत्येक गाणं हे एक नवीन रंग घेऊन येतं आपल्यासमोर. ही लता मंगेशकरच्या आवाजाची किमया म्हणायची का त्यांची संगीताची जादू. आणि खुद्द लता मंगेशकर मदनजींना म्हणायच्या की ते गझलचे शहनशाह आहेत. आणि ह्याचं कारण काय असेल तर अगदी सुरुवातीच्या काळात ते AIR लखनौमध्ये जेव्हा काम करत होते तेव्हा त्यांचा संपर्क आला बेगम अख्तर साहेबांशी, तलत महमूद, उस्ताद अली अकबर खान. आणि ह्या सगळ्यांना ऐकताना कुठेतरी त्यांच्या मनामध्ये गझलेबद्दल फार आस्था आणि प्रेम निर्माण झालं होतं. संगीताची त्यांनी थोडीफार तालीम घेतलेली होती. तसं तर ते आर्मीमधलं माणूस, 2दा आर्मी जॉईन करून आर्मी सोडून आलेले, पण त्यांचं जे प्रेम होतं ते संगीतावर होतंच. आणि नंतर मग ते मुंबईमध्ये फिल्म इंडस्ट्रीमध्ये जेव्हा दाखल होतात तेव्हा पहिला चित्रपट त्यांचं होतं आंखे. आणि योगायोग असं झालं की आंखे ह्या पहिल्या चित्रपटामध्ये लताजी आणि मदन मोहनचं कोलॅबरेशन काही होऊ शकलं नाही, पण त्यांच्यामध्ये भाऊ बहिणीचं नातं जे निर्माण झालं ते त्यांच्यात शेवटपर्यंत राहिलं. एक मला कधी कधी खंत वाटते की मदन मोहन साहेबांनी एक गोडी गायकाचा वापर आपल्या गाण्यांमध्ये फार कमी केलाय. कारण काय असेल मला माहिती नाही, पण जेवढी गाणी त्यांनी दिली आहेत त्या गायकाला ती कमालीची आहेत. आणि ते गायक म्हणजे किशोर कुमार. हर तऱ्हेची गाणी त्यांनी किशोर कुमारला गायला दिलेली आहेत. आत्ताचं जे गाणं आपण ऐकणार आहोत त्याच्यामध्ये एक वेस्टर्न एलिमेंट आहे, पार्टीचा माहोल आहे, गिटारची जादू आहे आणि अर्थातच मदन मोहनच्या संगीताची जशी जादू आहे तसंच किशोर कुमारच्या गायकीची जादू आहेतच. सिमटी सी शर्माई सी किस दुनिया से तुम आई हो सिमटी सी शर्माई सी किस दुनिया से तुम आई हो, कैसे जहां में समाएगा इतना हुस्न जो लाई हो सिमटी सी शर्माई सी इस दुनिया से तुम आई हो. मदन मोहन ह्या संगीतकाराची जोडी जमली राजा मेहंदी अली खान, कैफी आझमी, राजेंद्र कृष्ण, साहिर आणि मजरू साहेबांशी. मजरू साहेबांचं एक गाणं मला फार आवडतं ते म्हणजे तेरी आंखों के सिवा दुनिया में रखा क्या है. चिराग पिक्चरचं हे गाणं रफी साहेबांनी म्हटलेलं आहे अतिशय रोमॅन्टिक स्टाईलमध्ये. तेरी आंखों के सिवा दुनिया में रखा क्या है, तेरी आंखों के सिवा दुनिया में रखा क्या है, ये उठे सुबह चले ये झुके शाम ढले, मेरा जीना मेरा मरना इन्हीं पलकों के तले, तेरी आंखों के सिवा दुनिया में रखा क्या है. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मदन मोहन साहेब हे मिलिटरी बॅकग्राऊंडचे आहेत, तर त्यांच्या कंपोजिशन्समध्ये त्यांच्या गाण्यांच्या चाली लावताना आपल्याला मिलिटरीची ती शिस्त दिसते. आता तुम्ही म्हणाल की संगीतात मिलिटरीची शिस्त कुठून आली, तर ही हकीकतच आहे. आणि हकीकत चित्रपटाचं उदाहरण घेतलं
तर कर चले हम फिदा सारखं स्फूर्ती गीत, त्याची चाल तुम्ही ऐका. ते त्याच चित्रपटातलं अतिशय हळुवार गाणं म्हणजे मैं ये सोच कर उसके दर से चला था. त्याच्यामध्ये कसं ते संगीतात बदल करतात हे शिकण्यासारखं आणि ऐकण्यासारखा प्रकार आहे. आणि हाच तो चित्रपट आहे की ज्याच्यात गुणी गायक भूपेंद्र प्रथम त्यांना प्लेबॅकचा चान्स दिला आणि ते गायलेत मदन मोहनसाठी. तर आपण ते गाणं तर घेत नाही आहोत, पण खूप वर्षानंतर मौसम चित्रपटामध्ये मदन मोहन साहेबांनी 2 व्हर्जन्समध्ये हे गाणं घेतलंय, दिल ढूंढता है फिर वही फुर्सत के रात दिन. तसं त्या गाण्याची त्यांनी अनेक चाली लावल्या आहेत आणि आज युट्यूबवर उपलब्ध आहेत. स्वतः त्यांनी पण काही चाली त्यांनी स्वतःच्या आवाजात गायलेली आहेत. पण त्यांच्या हृदयाला जी भिडली त्या 2 चाली त्यांनी एक ड्युएट सॉंग हॅपी व्हर्जनमध्ये घेतलेलं आहे आणि एक अतिशय धीर गंभीर आणि शांत उदास आठवणींमध्ये रमलेल्या नायकाचं जे वर्णन आहे ते त्या गाण्यामध्ये आहे. आणि बघा की तो नायक आपल्या आठवणींमध्ये रमलेला असतो, एकांत आहे, तर ते सांगीतिक दृष्ट्या त्यांनी कसं आपल्या डोळ्यांसमोर ते चित्र उभं केलेलं आहे म्युझिकच्या माध्यमातून. हे गाणं ऐकण्यासारखं आहे आणि भूपेंद्रचा धीर गंभीर आवाज, दिल ढूंढता है फिर वही फुर्सत के रात दिन. दिल ढूंढता है फिर वही फुर्सत के रात दिन. दिल ढूंढता है फिर वही फुर्सत के रात दिन. बैठे रहे तसव्वुरे जाना एक हसी शाम पासून सुरुवात करत आपण आता आलेलो आहोत फिर वही शाम वही गम वही तन्हाई. मदन मोहन साहेबांना खुद्द लताजींनी गझलांचा शहनशाह बादशाह असं म्हटलेलं आहे. तसंच गायकीमधलं गझलांचा शहनशाह म्हणजे तलत महमूद साहेब. ह्या दोघांची जी गाणी आहेत ती पण अजर अमर अशी गाणी आहेत आणि आजही आपण ते आपल्या हृदयात जपून ठेवलेली गाणी आहेत. आजचा हा एपिसोड आहे एक हसी शाम पासून आपण समापन करतोय फिर वही शाम वही गम वही तन्हाई है. फिर तस्वुर तेरे पहलू में बिठा जाएगा, फिर गया वक्त घड़ी भर को पलट आएगा, दिल बहल जाएगा आखिर को तो सौदाई है. फिर वही शाम वही गम वही तन्हाई है वही तन्हाई है. फिर तस्वुर तेरे पहलू में बिठा जाएगा, फिर तस्वुर तेरे पहलू में बिठा जाएगा, फिर गया वक्त घड़ी भर को पलट आएगा, दिल बहल जाएगा आखिर को तो सौदाई है. फिर वही शाम वही गम वही तन्हाई है, दिल को समझाने तेरी